शेतकरी बंधूंनो नमस्कार. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुकाराम महाराजांच्या या ओवीप्रमाणे कोणत्याही पिकात बीज चांगलं असेल किंवा रोप चांगलं असेल तर ते आपल्या उत्पादनासाठी किती महत्त्वाचं ठरू शकतं हे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं आहे. शेतकरी मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये कांदा रोपाविषयी मी एकदा बोललेलो हो. कांदा रोप लागवड करताना आपण निरोगी असणं किंवा कोणत्याही प्रकारची कूज नसणं हे किती गरजेचं आहे हे आता आपण या उदाहरणावरून बघणार आहोत. कांदा रोपवाटिका यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात खराब झाल्या. त्यामध्ये अतिवृष्टी, पाणी साठणे, त्यामध्ये होणारी कूज, कंदसड किंवा पीळ रोग यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या कांदा रोपवाटिका खराब झाल्या. त्यातूनही बऱ्याच लोकांनी त्यातून निवडून कांदा रोपांची लागवड केली, जी व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला पुनर्लागवड केलेल्या प्लॉट्स मध्ये मोठ्या प्रमाणात हानी दिसून येत आहे आणि ते आपल्याला इथून पुढच्या उत्पादन घसरणीवर कारणीभूत ठरणार आहे. पण जिथं रोपांची निवड झाली नाही किंवा थोड्या चुका झाल्या किंवा काही लोकांनी कंटाळा केला, अशा क्षेत्रामध्ये तुम्ही बघू शकता की इथं मोठ्या प्रमाणात कांद्याची सड झालेली आहे. आज हा जो कांदा प्लॉट आहे हा जवळपास 1.25 महिन्याचा पुनर्लागवडीत प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता की जवळपास 70% कांदा रोप ही सडलेली आहे. यामुळे आपल्याला जी एकरी संख्या राखायची होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तूट आलेली आहे, जेणेकरून ह्या प्लॉट मधलं उत्पादन जे की आपण 200-250 क्विंटलच्या आसपास अपेक्षित करत होतो ते इथून पुढे काही मिळणार नाही. त्यामुळे कोणत्याही बीजाची किंवा रोपाची निवड करणे किती गरजेचे आहे हे आपल्याला यावरून कळून येईल. म्हणून शेतकरी बंधूंनो, योग्य ती निवड करा, योग्य रोपच पुनर्लागवड करा आणि त्यातून चांगल्या रोपांच्या संख्येने उत्पादन सुद्धा आपल्याला अपेक्षित प्रमाणात मिळणार. यासाठी नक्की प्रयत्न करा. अशाच माहितीपूर्ण आणि गरजेच्या व्हिडिओसाठी आम्हाला नक्की फॉलो करा, संपर्कात राहा.